Hello friends, so welcome once again in the second part of the text, the fun they had. The remaining part of the text we are going to see in this session. This lesson is very interesting, so watch it carefully. So let's begin. Tommy screamed with laughter. आता टॉमी मात्र त्याच्यावर हसायला लागला, जोरदार हसायला लागला तो. He says that, "You don't know Margie. You don't know much Margie." मार्जी तुला काही जास्त माहीत नाहीये. The teacher didn't live in the house. शिक्षक काही घरात राहत नाहीत. They had a special building and all the kids went there. They had a special building, म्हणजे त्यांची एक स्पेशल बिल्डिंग असायची आणि सर्व मुलं जी आहेत ते वेंट देअर, म्हणजे ते तिथे जायचे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचं ते स्कूल होतं. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि ती म्हणते की सगळे मुलं मग सारखाच लेसन शिकायचे. शुअर इफ दे वेअर ऑफ द सेम एज. हां, नक्कीच, जर ते एकाच वयाचे असतील तर मग ते सारखंच शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई मात्र मला सांगते की टीचर ॲडजस्ट व्हायला लागतो टू फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस. म्हणजे प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिकवण्यासाठी तो टीचर फिट असायला पाहिजे, त्याला ॲडजस्ट करायला लागतं. अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. आता बघा, इथे मात्र त्या मार्जीने एक कळीचा मुद्दा छेडलेला आहे बघा, की प्रत्येक मूल हे युनिक असतं, त्याला डिफरंटली टीचिंग करायला लागतं. आणि टीचरने त्याच्या त्या मुलापर्यंत जावं लागतं. म्हणजे आपल्या टीचरची किती कसरत होत असेल हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की प्रत्येक एज ग्रुपला विविध विद्यार्थ्यांना सूट होईल अशा पद्धतीचं टीचिंग त्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचा टीचर प्रयत्न करतात. म्हणजे टीचरचं जॉब किती हर्क्युलियन टास्क आहे हे आता इथे आपण कदाचित म्हणजे आपण इथे आपल्याला त्याची कल्पना येईल. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. म्हणजे अगदी तसंच ते त्यावेळेस करत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला आवडत नसेल ना तर ते पुस्तक वाचू नको. मग आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. मार्जी म्हणाली की आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी कुठं सांगितलं की मला नाही आवडत ते. आय वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. मला त्या विचित्र अशा किंवा गमतीदार अशा शाळेविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. आय वॉन्टेड टू रीड. नाउ टू रीड वन्स अगेन इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब, जस्ट अंडरलाईन इट. सो they weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. आणि त्यांनी हाफ फिनिश केलं आहे. ते त्यांचं संभाषण अर्धवट होतंच. तर मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. नाव मार्जीची शाळेची वेळ झाली असेल कदाचित, त्यामुळे म्हणून मार्जीच्या आईने तिला हाक मारली. मार्जी लुक्ड अप. नॉट एट मामा. मार्जीने वर पाहिलं आणि म्हणाले अजून नाही वेळ झाली. मिसेस जोन्स, त्या म्हणतात मिसेस जोन्स इज हर मदर अँड शी सेड नो नाव नाव अँड इट्स प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू. म्हणजे आत्ता तू सांगतेस नॉट एट मामा, इज प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू, म्हणजे टॉमीच्या पण शाळेची वेळ झाली. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. म्हणजे तुझ्यासोबत ते पुस्तक पुन्हा शाळा संपल्यानंतर वाचता येईल का? मे बी ही सेड नॉनशलंटली.
नॉनशलंटली मीन्स इन अन इनडिफरंट और कूल मॅनर. त्याने हां ठीक आहे चल, म्हणजे बेफिक्रीच्या स्वरात तो उत्तरला. म्हणजे त्याने उत्तरलं बघू. ही वॉकड अवे विसलिंग. आता हा वॉल्केड अवे असं अशा पद्धतीने पण काही उच्चार करतात. ते वॉक, त्याचा उच्चार वॉक कसा करावा. ही वॉकड अवे विसलिंग, आणि तो असं म्हणजे शिटी वाजवत तो गेला निघून. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. आणि ते डस्टी असं धुळीने माखलेलं किंवा ते सगळे अडगळीतून काढलेलं ते बुक तसंच त्यांनी ही टक्ड बिनीथ हिज आर्म म्हणजे असं काकेखाली ठेवत तो असं घेऊन गेला. बिनीथ मीन्स अंडर. सो मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. आता पुन्हा मार्गीच्या स्कूलची सुरुवात झालेली आहे. बघा काय, मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम अँड इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आणि स्कूल कुठं होती, तिची बेडरूमच्या बाजूलाच. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू द बेडरूम, नेक्स्ट टू हर बेडरूम, and the mechanical teacher was on and waiting for her. It was always on at the same time every day except Saturday and Sunday, because her mother said little girls learn better if they learned at regular hours. बघा आता मार्जीची स्कूल कुठे होती. वेअर वॉज मार्जी स्कूल. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम, म्हणजे तिच्या बेडरूमच्या बाजूलाच होती ती. अँड व्हॉट काइंड ऑफ टीचर. इट वॉज अ मेकॅनिकल टीचर ऑब्वियसली, अँड इट वॉज वेटिंग फॉर हर. अँड एव्हरी डे इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे. म्हणजे ही मेकॅनिकल गोष्ट जी होती ती बरोबर वेळेला तो चालू व्हायचा. बिकॉज हर मदर सेड दॅट लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. म्हणजे कारण लहान मुलींनी नियमित वेळेत अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिची आई म्हणायची. सो दॅट वॉज द थिंग. सिम्पल पास्ट टेन्स इथे यूज केलेला आहे थ्रू आउट द पॅसेज. द स्क्रीन वॉज लिट अप. आणि पडदा तो जो आहे आपला जो स्क्रीन जो आहे तो असा प्रकाशित होतो. अँड इट सेड Today's arithmetic lesson is on the addition of power fractions. Please enter and insert yesterday's homework in the proper slot. आता हा आवाज कसा असेल, आपल्या माणसासारखा किंवा आपल्या टीचरसारखा असेल का. नाही, तर तो एका वेगळ्या रिदममध्ये तो आवाज असेल. टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. अशा पद्धतीचा तो मेकॅनिकल व्हॉइस असेल. मार्जी डीड सो विथ अ साय. आणि मार्जीने उसासा टाकीत तसं केलं. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. तिच्या आजोबांचे आजोबा जेव्हा लहान बाळ होते, तेव्हा लहान मुलगा होते, तेव्हा कशा पद्धतीच्या स्कूल असतील त्याचा विचार करतात. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड came laughing and shouting in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. And they learned the same things, so they could help one another with the homework and talk about it. And the teachers were people. So this was all Marky was thinking about. म्हणजे बघा ती आता शी वॉज थिंकिंग अबाउट. वॉज थिंकिंग म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे इथे. दे हॅड वेन द ग्रँडफादरचा वगैरे विचार करते ते. आणि जे किड्स होते ते कसे शाळेमध्ये यायचे. लाफिंग शाउटिंग इन द स्कूल यार्ड, सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम स्कूल रूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. शाळेतून जाताना कसे एकत्र जात असतील. दे लर्न द सेम थिंग्स अँड सो दे कुड हेल्प वन अनदर. पण आता मार्जीच्या वेळेस मात्र
अशी परिस्थिती नाही की दुसऱ्याशी चर्चा करून एज्युकेशन घेता येईल. प्रत्येक मूल हे आयसोलेटेड आहे आणि मग त्यांची कंडिशन कशी असेल, जशी आता आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवली की आपल्याला दुसऱ्याशी चर्चा करायला नाही मिळाली, आपण खूप आयसोलेट झालो एकमेकापासून. तर हे सगळं चित्र एक्स्ट्रीम फ्युचरमध्ये ते मार्जी इथे सांगते. आणि हा टेस्ट बऱ्याचशा अगोदर लिहिला गेला आणि अगदी आता ह्या 1-2 वर्षानंतरच आपल्याला लगेच ही कंडिशन बघायला मिळते. The mechanical teacher was flashing on the screen. When we add fraction 1/2 and 1/4, dash dash dash. So that was the mechanical teacher was doing. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. पण मार्जी मात्र she was thinking, म्हणजे इथे कंटिन्युअस पास्टमध्ये हे वाक्य आहे. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड. त्या मुलं त्यांना किती आवडत असेल ते पूर्वीच्या काळचं ती शाळा आणि हे. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती विचार करत आहे की त्यांना किती गंमत येत असेल, त्यांना किती मजा वाटत असेल त्यावेळेस आणि त्यांनी मजेत घालवलेल्या त्या वेळाबद्दल ती विचार करू लागली. This text is written by Isaac Asimov. So this is very funny and interesting text. पण या टेक्स्टमधून सम ऑफ द थिंग्स दॅट आर हायलाइटेड ओव्हर हिअर की एक्स्ट्रीम फ्युचरमध्ये कदाचित मे बी मेकॅनिकल टीचर. दॅट इज वाय स्टुडंट्स इट इज व्हेरी इसेन्शियल दॅट ह्युमन बिईंग, म्हणजे आपण विचार करताना टीचिंग ॲज अ करिअर हा पण ऑप्शन आपण तो निवडायला पाहिजे. ही देखील गोष्ट इथे हायलाईट केलेली आहे की एक्स्ट्रीम फ्युचरमध्ये मे बी कदाचित टीचर नसतील तर आपणच ही परिस्थिती बदलू शकतो. कारण अल्टिमेटली ह्युमन बिईंग कॅन थिंक अबाउट युअर इमोशन्स, युअर फिलिंग्ज अँड एव्हरीथिंग. म्हणजे जो तुमची सायकोलॉजी काय आहे, तुमचं मानसशास्त्र, तुमची मनाची अवस्था, तरी एक माणूस म्हणूनच एक टीचर जो ह्युमन बिईंग आहे तर तोच तुमच्या या फिलिंग्स, इमोशन्स आणि तुम्हाला जे वाटतं, भावभावना ज्या आहेत त्यांचा विचार करू शकेल, तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकेल. मशीन इज मिअरली मशीन. मशीनचं जे आहे ते टीचिंग तुम्हाला तेवढं त्याच्यातून मे बी तुम्हाला ज्ञान मिळेल, पण व्हॅल्यूजमध्ये ते इन्कल्केट करण्याचं खऱ्या अर्थानं काम ते ह्युमन बिईंग आणि आपले टीचर करत असतात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण जे अनुभवलं, शाळा होती, शाळेला एक काय म्हणतो एकत्र येऊन आपण शेअर करतो, आयडिया एकमेकांना मदत करतो आणि आपण पुढे जातो. पण आयसोलेटेड ठिकाणी मात्र जसं की आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवलं की आपल्याला मे बी स्कूल नसेल तर कशा पद्धतीची अवस्था होते. वी जस्ट कांट इमॅजिन दॅट. आपण ते फक्त कल्पनाच करू शकतो. कारण ही फार क्रिटिकल कंडिशनमधून प्रत्येकजण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये की आयसोलेटेड ठिकाणी आपण होतो आणि मग कोणाशी संवाद नसेल, बाकीच्या गोष्टी नसेल तर कशी अवस्था होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्यात. दॅट इज वाय इट इज व्हेरी इसेन्शियल की मेकॅनिकल टीचर आणि ह्युमन टीचर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो इथे खऱ्या अर्थाने हायलाईट केलेला आहे. स्कूल म्हणजे त्या काळातली स्कूल कशी असेल आणि पूर्वी म्हणजे आत्ताची जी प्रिव्हॅलंट स्कूल आहे ती कशी आहे. आत्ताची मुलं आपल्याकडे टेक्स्टबुक आहेत, पण मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याकडे पुस्तकं नव्हती, तर त्यावेळेस आपण PDF पुस्तकांवरच बऱ्याच अंशी रिलाय राहिलो आणि त्यातून शिकलो. तर तीही कंडिशन आपल्याला तिथे त्यांनी मांडलेली आहे. पण एक गोष्ट आहे की पाठ्यपुस्तकं ही पाठ्यपुस्तकं असतात आणि मेकॅनिकल पुस्तकं ही मेकॅनिकल पुस्तकं असतात. खऱ्या अर्थाने पुस्तकांचं महत्त्वही इथे प्रिंटेड बुक्स त्यांचंही महत्त्व इथे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सो ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय आणि मेकॅनिकल टीचरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर हे सगळं आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. आणि काही जे वाक्य आहेत त्यांचा कॉन्टेक्स्टमध्ये मिनिंग आपल्याला जसं मी आय पर्पजफुली यूज द बायलिंग्वल पद्धतीने हा लेसन टीचिंग केला. बिकॉज माय पर्पज इज टू अंडरस्टँड दिस टेक्स्ट. हा टेक्स्ट जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा असेल तर काळांची कशा पद्धतीने सरमिसळ करण्यात आली. कारण
भविष्यात काय घडत आहे तर ते दाखवलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं जरा थोडंसं आपल्याला तुम्ही रोबोट हा पिक्चर जर पाहिलाच असेल की रोबोट या पिक्चरमध्ये कशा पद्धतीची कंडिशन होती, तर तिथे सगळं ते मांडलेलं आहे. रोबोट पिक्चर जो आहे तर तो तुम्ही याच्याशी रिलेट करू शकता की जर त्या टीचरचं किंवा रोबोटचं जर फंक्शनिंग थोडंसं जर चुकीच्या माणसाच्या हातामध्ये जर टेक्नॉलॉजी गेली आणि त्याने जर त्याचं जर जे काय म्हणतो आपण त्याला म्हणजे त्याचे प्रोग्राम आहेत ते जर चुकीच्या पद्धतीने फीड केले तर तो व्यक्ती किंवा तो रोबोट कशा पद्धतीने बिहेव करेल तर तो विघातक पण ठरू शकतो. म्हणून ह्युमन बिईंग म्हणजे तो ह्युमन टच असणं टीचिंगच्या फील्डमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर ई लर्निंगने तर सगळ्याच गोष्टी साध्य झाल्या असत्या. तुम्हाला लँग्वेज स्टडी देखील या पाठाची आपल्याला पाहायची आहे. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला इथे टेन्सचं जे आपण आता उल्लेख केला की टेन्स आणि वर्ब्स जे आहेत फायनाईट वर्ब्स वगैरे त्याच्याविषयी तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये डिटेल दिलेलं आहे. So friends, you must have understood this text and you must have enjoyed the text. So thank you for listening and don't forget to subscribe this education channel so that you will get the next video updates. Thank you.